राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणारी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उद्यापासून सुरू होतेय। यासाठी राज्यभरातून 23,272 माध्यमिक शाळांमधील 16,945 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे। कोल्हापूरसह सांगली आणि सातारा जिल्ह्याचा समावेश असलेल्या कोल्हापूर विभागाअंतर्गत 1,30,481 विद्यार्थी परीक्षा देणार असून त्यासाठी 356 परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील 53,735 विद्यार्थी परीक्षा देणार असून त्यांच्यासाठी 137 परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असल्याचं विभागीय सचिव सुभाष चौगुले यांनी सांगितलंय। कोरोना काळामध्ये विद्यार्थ्यांची लिखाणाची सवय सुटल्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा विद्यार्थ्यांना 10 मिनिटाचा वाढीव वेळ देण्यात येणार आहे। याचबरोबर विद्यार्थ्याला दरवर्षीप्रमाणे 10 मिनिटं लेखनासाठी वाढवून दिली जाणार आहेत। 11 वाजता परीक्षा सुरू झाल्यानंतर 2 वाजेपर्यंत वेळ असते, पण कोरोनानंतर लेखनाचा सराव विद्यार्थ्यांचा कमी झाल्यामुळे या वर्षी सुद्धा मंडळानं 10 मिनिटं वाढवून देण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे परीक्षा ही 2 वाजून 10 मिनिटांनी संपणार आहे। यावर्षीपासून विद्यार्थ्यांना तहान लागल्यावर जागेवर पाणी जाऊन पाणी देण्याची पद्धत बंद करण्यात आली आहे। परीक्षेच्या दरम्यान विद्यार्थ्यांना जर पाणी पिण्याची आवश्यकता भासत असेल तर विद्यार्थ्यांनी आपल्यासोबत ट्रान्सपरंट बॉटल कॅरी केली तरी चालेल। नसेल तर विद्यार्थी ज्या परीक्षा कक्षामध्ये परीक्षा देतो आहे त्याच्या बाहेर मंडळामार्फत किंवा शाळेमार्फत पिण्याच्या पाण्याची सुविधा केलेली आहे। म्हणजे पाणीवाला हा यापूर्वी जसं वर्गामध्ये जाऊन पाणी वितरित करायचा, तर ही पद्धत आता मंडळानं बंद केलेली आहे। संपूर्ण परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी 6 अशी 3 जिल्ह्यासाठी एकूण 18 भरारी पथकं आणि 1 डेप्युटी डायरेक्टर यांचे एक पथक तैनात असणार आहे। विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता भयमुक्त वातावरणामध्ये परीक्षा द्यावी असं आवाहन विभागीय सचिव सुभाष चौगुले यांनी केलंय। जर एखाद्या विद्यार्थ्यानं गैरमार्गाचा अवलंब केला तर मंडळानं जी शिक्षा सूची निश्चित केलेली आहे ह्या शिक्षा सूचीप्रमाणे त्या विद्यार्थ्यावरती कारवाई होईल किंवा त्याची संपादनूकसुद्धा रद्द होऊ शकते। त्यामुळे विद्यार्थ्यांनी कॉपीमुक्त वातावरणामध्ये परीक्षेला सामोरं जायचं आहे। 10वीचे विद्यार्थी पहिल्यांदाच परीक्षा देत असल्यामुळे त्यांच्यावरती थोडंसं मानसिक दडपण असण्याची शक्यता आहे। याच्यासाठीच मंडळाने समुपदेशकांची नियुक्ती केलेली आहे। जिल्हानिहाय 2 समुपदेशक नियुक्ती केलेली आहे आणि या समुपदेशकांचे भ्रमणध्वनी क्रमांक आहेत हे मंडळाने आपल्या वेबसाईटवरती अपलोड केलेले आहेत। जर एखाद्या विद्यार्थ्यांना किंवा पालकांना अशी काही समस्या आल्यास तर त्यांनी जो काउन्सिलर आहे त्या काउन्सिलरशी संपर्क करायचा आहे।